कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। समीपे प्रकटला क्षण विजयाचा, परिघात करतो समय ग्रहणाचा। ग्रहणात दैत्यांचा लाभे स्फुरणही, आणिक देवलोकी नाचे मरणही। असे गदग्रहण त्यात भलते विषारी, असुरांचा लाभे शक्ती दुधारी। ग्रहण कंकणी दुष्ट मग आरंभिले, कुणी काळ सर्पाने देवीस डसले। जसे नीळकंठाने प्याले हलाहल, तसे प्राशुनी देवी झालीसे निश्चला। जशी मूर्छा लक्ष्मण बंधूसा आली, तशी घोर मूर्छा देवीस आली। उन्माद असुरांचा गगनास भिडला, पराभव सुरांचा समोरी प्रकटला। अशा क्लिष्ट वेळी कुणी सर्प आला, देवीस जीवदान देण्या प्रकटला। जसे भान देवीस आले जरासे, प्रतापे तिच्या उलटे पडती फासे। उन्माद असुरांचा ठेचून तेव्हा, रणी रोविते देवी विजयी पताका। असे गदग्रहण दरयुगी एक होते, त्रिनयने समूर्छा तत्क्षणी थेट येते। अशा कालखंडात वाढेल विरोचक, जणू पूर्ण सृष्टीस लागेल सूत। जरी कृष्ण विवरापरी भासे सृष्टी, तरी देवी जागे दिसे विजय वृष्टी। इति त्रिनयना गदग्रहण वृत्तांत समाप्ती। खा, पोटभर खा, पण सावकाश खा, व्यवस्थित जेवा। अगो बाई, ठसका लागला ग बाई। घे 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 पाणी पाणी। सावकाश सावकाश। ओके, आता मी काय सांगते ते नीट लक्ष देऊन ऐका आणि लक्षात ठेवा। यापुढे आता कोणी तुमच्या जवळ फिरकलं, तुमच्या जवळ आलं, तरी एकमेकांचे गळे धरायचे नाहीत, सुरे काढायचे नाहीत, शांत राहायचं। शांत, येते लक्षात? त्या नेत्राला तुमची या सगळ्या त्रासातून सुटका करायची आहे, आणि ते मी होऊ देणार नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।